नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती तालुक्यातील मुर्टी या ठिकाणी आहोत. या ठिकाणी मोरगाव गणातून शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवणारे बाळासो मारुती बालगुडे हे आपल्या सोबत आहेत. ते शिवसेनेच्या माध्यमातून या गणामध्ये उभे आहेत. त्यांचं या निवडणुकीबद्दल काय विजन आहे ते आपण जाणून घेणार आहोत. नमस्ते. नमस्ते. पहिल्यांदा प्रेक्षकांसाठी तुमची ओळख करून द्या. नमस्ते, मी बाळासो मारुती बालगुडे. मी मोरगाव गणातून शिवसेनेची या पक्षाकडून बारामती पंचायत समितीची निवडणूक लढवत आहे. तुम्ही ही निवडणूक का लढवू इच्छित आहात? काय याच्या पाठीमागचं कारण सांगता येईल? मी ही निवडणूक लढवण्याचं कारण एकच आहे की आमच्या परिसरामध्ये आमचा जो भाग आहे तो कायमस्वरूपी दुष्काळी असल्या कारणास्तव आमच्या शेतकऱ्यांना ज्या अडचणी आहेत तर त्या शेतकरी आहेत, शेतीचं पाणी असो, लाईटचे प्रश्न असो किंवा रस्त्याचे प्रश्न असो, हे वेळोवेळी ते सुटत नाहीत. आजपर्यंतचे जे काय लोक निवडून आलेले आहेत ते एकदा निवडून आले की ते परत कधी त्या शेतकऱ्यांच्या पर्यंत जात नाहीत. तर त्या शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, तर मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी या फील्डवर कायमस्वरूपी शेतकऱ्यांच्या बरोबर राहून त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करून ते सोडवण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे. तुम्ही गेले अनेक वर्ष विविध पक्षांच्या माध्यमातून किंवा शिवसेनेच्या माध्यमातून कामं करीत आहात. तर आतापर्यंत तुम्ही केलेल्या कामाबद्दल थोडक्यात काय सांगाल? मी नीरा मोरगाव रस्त्याचा जो आमच्या भागातला जो सातत्याने प्रश्न होता, तर त्या बाबतीत आम्ही सातत्याने पत्रकार यांच्या माध्यमातून जो रस्ता आहे तो सारखे खड्डे वगैरे काय असायचे पडलेले, तर तो दुरुस्त होण्यासाठी पत्रकार यांच्या माध्यमातून बातम्या असो किंवा बांधकामचे जे काही एक्झिक्युटिव्ह आहेत ते काही मोकेकरराव साहेब होते, काही पवार साहेब होते काही वेळेस, तर या खुसेराव साहेब असतील, अशा ह्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मी आपल्या नीरा मोरगाव रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे महत्त्वाचे काम सातत्याने केलेलं आहे. दुसरी गोष्ट, आमच्या भागात लाईटचा प्रॉब्लेम होता, तर नवीन ट्रान्सफॉर्मर मिळावेत यासाठी सुद्धा मी प्रयत्न केलेले आहेत आणि माझे प्रयत्न चालूच असतात. सध्या काही वेळेस आमच्या ट्रान्सफॉर्मरचे बोर्ड जळत असतात कटआउटचे, तर हे लोकांना विना मोबदला कसे मिळतील याच्यासाठी मी प्रयत्न करत होतो. काही वर्षापूर्वी आमच्या भागात असं होतं की प्रश्न असे होते की ट्रान्सफर जळाला तरी शेतकऱ्यांनी वर्गणी करून पैसे काढायचे, कटआउट जळाले तरी शेतकऱ्यांनी वर्गणी काढून पैसे म्हणजे ते कटआउट आणायचे, किंवा मग बॉक्स जळाला किंवा काही गोष्टी जळाल्या. आता ही शासनाचं का मालमत्ता आहे, तर ही शासनाने जपली पाहिजे ही मला माहित होतं. म्हणून मी शासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्यांशी संधान म्हणजे साधून तर ते शेतकऱ्यांना फुकट कसे मिळेल याचा मी प्रयत्न केला. आपले भारत गॅस असेल किंवा HP गॅस असेल, तर याचा सुद्धा आमच्या भागामध्ये पूर्वी खूप तुटवडा असायचा, तर तो आमच्या शेतकऱ्याला किंवा आमचा जो बांधव आहे तर ह्याला लवकरात लवकर किंवा वेळेवर कसं मिळेल याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न केले. काही लोकांचे गॅसचे कनेक्शन होते ते सुद्धा मी गॅस कनेक्शन मिळवून दिले. तर तिथं काही वेळेस काय व्हायचं, 5,000 द्या, 10,000 द्या अशी मागणी व्हायची. तर मी नियमाप्रमाणे जे काय 1250 रुपये भरून जे एक सिलेंडर मिळत असतो, तर ते मी सिलेंडर साधारणतः आमच्या मुर्टी या परिसरामध्ये 30 ते 40 लोकांना ते मिळवून दिलेले आहेत. काही लोकांचे म्हणजे दवाखान्याची किंवा कुठली काय कामं असतील ना, हे सुद्धा केलेले आहेत. करोना काळामध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा होता, तर त्या काळामध्ये सुद्धा काही लोक काय करायचे, त्याचा धंदा करायचे डॉक्टर लोक, तर त्या डॉक्टरांशी प्रत्यक्ष जाऊन भेटून जे नियम आहेत
त्या नियमाप्रमाणे 850 रुपयाला ते रेमडेसिवीर होतं, पण ते 20-20, 40-40 हजाराला काही विकल्या जायचं. आणि ते विकल्या जायचं तर ते जेव्हा मला समजलं का नाही, तर त्यावेळेस आम्ही बारामतीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रत्यक्ष डॉक्टरांशी, प्राणसाहेबांशी फोनवर बोलून, प्रत्यक्ष भेटून हे रेमडेसिवीर लोकांना मोफत कसं मिळेल यासाठी सुद्धा मी काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट अजून काय अशा पद्धतीचे आणि काम. अशा पद्धतीची मी कामं करत असतो आणि मला सामाजिक काम करायला आवडतं. म्हणून मित्रांनो, मी ही निवडणूक लढवत आहे. तरी आता जे काही उमेदवार असतील ते त्यांनी काय केलं, त्यांना काय अभ्यास आहे का, याचा सुद्धा अंदाज घेऊन जो उमेदवार चांगल्या प्रकारे काम करत असेल त्या उमेदवाराला निवडून द्यावे, हीच माझी विनंती. या भागातले काय प्रश्न आहेत ते थोडक्यात काय सांगाल? आमच्या भागामध्ये शेतीला आहे ना पाणीच नाहीये. गेली 50 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. तरी या सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत आमच्या भागाला झुलवतच ठेवलेलं आहे. कारण प्रत्येक निवडणूक आली की त्यांचं एकच उत्तर असतं की आम्ही तुम्हाला शेतीला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला शेतीला पाणी देऊ, पिण्याला पाणी देऊ. तर असे काही प्रश्न असतात. तर ते प्रश्न आमचे पिण्याच्या पाण्याचा मार्गी लागलाय, परंतु शेतीच्या पाण्याचं जे काय आहे ना ते अजून आमचं काय मार्गी लागलेलं नाहीये. तरी ते मार्गी लागण्यासाठी मी प्रयत्न करीन. हे प्रश्न तुम्ही सांगितले, पण तुम्ही जर निवडून आलात तर हे प्रश्न तुम्ही कशा पद्धतीने सोडवणार आहात याविषयी काय सांगाल? आमच्या पक्षाचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांच्या कामाचा जो झपाटा आहे तो आपण सर्वांनी बघितलेला आहे. तर मी हे प्रश्न साहेबांच्या कानावरती घालून त्याचा सातत्याने प्रयत्न करून ते प्रश्न कसे सुटतील याकडे मी जास्तीत जास्त लक्ष देईन. तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल आणि तुम्हालाच मतदारांनी मतदान का करावं असं वाटतंय तुम्हाला? मी मतदारांना एकच आवाहन करीन की महाराष्ट्रात शिवसेना हा पक्ष हा सातत्याने लोकांचे प्रश्न जाणून घेत असतो. या पक्षाच्या माध्यमातून आपल्या भागातील बरेचसे कामं होत असतात. रस्ते असो किंवा कुणाचे आरोग्य सेवा असो, कोणाचे बांधकाम कामगारांचे काही प्रश्न असतील, तर ते सोडवण्याची आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आमचे काही लोक करत असतात. आरोग्याची सेवा असो तर ते आमचे मंगेश खताळ हे सातत्याने कामं करत असतात. साधारणतः जवळजवळ 4 कोटी पर्यंतचा निधी आरोग्य सेवेसाठी हे मंगेश खताळ यांनी आपल्या भागात, आमच्या भागात ही केलेलं आहे. तरी बांधकाम कामगारांचे प्रश्न असतील तर तरी आमचे मित्र तेही काम करत असतात. काही लोकांचे प्रश्न असतील, काही पोलीस स्टेशनचे केसेस असतात, काही कुठले सर्वसामान्यांचे. तर आमच्या भागामध्ये म्हटलं तर जास्त करून पोलीस स्टेशन आणि या गोष्टी जरा चालत असतात शेताच्या ह्याच्यावरनं, बांधावरनं किंवा काही कुठल्या गोष्टी असतात. तर त्या सोडवण्याची बी कामं आमच्या शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून आमचे कार्यकर्ते करत असतात आणि आम्हीही करत असतो. धन्यवाद. तर हे होते शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाळासाहेब बालगुडे. त्यांनी त्यांचं काय विजन आहे, ते कशा पद्धतीने काम करणार आहेत याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. धन्यवाद.